हिमायतनगर शहरातील पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण करा, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, अशी माहिती हिमायतनगर शहरातील नागरिकांनी दिली। या प्रसंगी फेरोज कुरेशी, हनीफ सर, जफरलाला, दिगंबर काळे व आदी हिमायतनगर शहरातील नागरिक उपस्थित होते। हिमायतनगर शहरातील सर्वात गंभीर प्रश्न जो गेल्या 6 वर्षापासून पाणी पुरवठा योजना येऊन सुद्धा त्याचं पाणी घरामध्ये येत नाही, नळाला पाणी येत नाही। ही योजना गेल्या 6 वर्षापासून तशीच पडून आहे किंवा ती पूर्णत्वास जात नाही। गेल्या वर्षी सुद्धा ही योजना पूर्णत्वास न्यावी म्हणून 9 महिन्याखाली आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु नगरपंचायत कार्यालयाने उपोषणकर्ता शेख हनीफ सर यांना पत्र देऊन सांगितले की आम्ही लवकरात लवकर काम करू आणि नक्कीच शहरांना पाणी देऊ, परंतु अद्यापर्यंत पाणी कुठल्याप्रमाणे दिलेलं नाही। येणाऱ्या पुढच्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिमायतनगर शहरात पाणी समस्या आहे आणि त्या पत्रामध्ये असं लिहून दिलं आम्हाला की ती योजना 100% पूर्णत्वास जात आहे, थोडीफार राहिली आहे, लवकरात लवकर आम्ही पाणी देऊ असं आम्हाला दिलं। परंतु अद्यापही हिमायतनगर शहरामध्ये 19 लाखाची जी योजना आहे यापैकी 15,28,00,000 रुपये संबंधित गुत्तेदारांनी उचलून घेतले। या गुत्तेदारावर कुठल्याही प्रकारचं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नियोजन आहे का नाही, हा संभ्रम शहरातील नागरिकांमध्ये आहे आणि शहरातील नागरिक, हिमायतनगर शहरातील नागरिक गेल्या 25 ते 40 वर्षापासून पाणी पुरवठ्याचं पाणी आम्हाला मिळते का नाही असं ते बोलत आहेत, कारण ते हक्काचं पाणी आहे। सर्व काम व्यवस्थित झालेलं आहे, पण थोडंफारच काम राहिलं। प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिरंगाई मोठ्या प्रमाणात होत आहे। लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या शहरातील वयोवृद्ध तरुण म्हणू आपण, जफरलाला आणि बाबाराव संभाजी शिंदे आणि कॉम्रेड दिगंबर काळे आणि मी स्वतः आम्ही येणाऱ्या 25 तारखेपासून आमरण उपोषणाला नगरपंचायत समोर बसणार आहोत। जर पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नाही गेली, जसा आमचा संघर्ष गेल्या वर्षापासून आहे, या वर्षी सुद्धा आम्ही तो संघर्ष पूर्ण नेऊ। हिमायतनगर शहराला पाणी पुरवठ्याची योजना पूर्णत्वास नेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हे आम्ही निवेदन संबंधित विभागीय आयुक्त यांना दिलेलं आहे, पाणी पुरवठा मंत्री यांनाही दिलेलं आहे, नगरविकास मंत्री यांच्या नावाने आम्ही निवेदन दिलेलं आहे। यानंतर जिल्हाधिकारी साहेब, संबंधित तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांनाही सुद्धा हे निवेदन आम्ही कळवणार आहोत। येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर लवकरात लवकर आम्हाला पाणी नाही दिलं तर आम्ही आमरण उपोषणाला सर्वजण या ठिकाणी बसणार आहोत। आम्हाला लवकरात लवकर पाणी द्यावं नगरपंचायत प्रशासनाने किंवा जे प्रशासकीय नवीन अधिकारी आले त्यांनी सुद्धा याच्यात विशेष लक्ष घालून आम्हाला पाणी द्यावे। यानंतर नवनिर्वाचित जे आमदार साहेब आहेत यांनीही विशेष यामध्ये लक्ष द्यावे किंवा खासदार साहेबांनीही लक्ष द्यावे आणि हिमायतनगर शहरातील लाडक्या बहिणी या पाण्यापासून खूप वंचित आहेत, त्या परेशान आहेत, त्यांना पाणी द्यावं, हिमायतनगर शहराला पाणी द्यावं, यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी या ठिकाणी निवेदन घेऊन आमरण उपोषणाचं निवेदन घेऊन आलेलं आहोत आणि हे निवेदन आम्ही साहेबांना या ठिकाणी साहेबांना आम्ही या ठिकाणी महाजन साहेबांना आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। त्यांनी तो आमचा प्रश्न संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी। तो गुत्तेदार एवढा शांत कसा आहे, त्या गुत्तेदारांना सुद्धा आमच्या हिमायतनगर शहरवासियांच्या वतीने हात जोडून विनंती आहे की बाबा एवढं तरी पुण्याचं काम, पैसे घेऊन तरी पुण्याचं काम कर, कारण इथली जनता खूप ताणलेली आहे। एवढंच आम्ही या ठिकाणी हे निवेदन घेऊन सांगतो।